स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे आदर्श बारामती. तर भावांनो, आज आहे AS18चं 4 सिरीजचं लॉन्चिंग आहे आज बारामतीमध्ये. AS18च्या समोरच ते मोठं ग्राउंड आहे, तिथं आज AS18च्या 4 सिरीजचं लॉन्चिंग असणार आहे. सक्षमच्या 12x12 टॉपचं लॉन्चिंग असणार आहे आणि बाकीच्या 3 सिरीज इथं त्या नाहीत माहिती आपल्याला. पण आता आपण त्याच सिरीजचा ब्लॉग शूट करण्यासाठी चाललेलो आहे बारामतीमध्ये. हे ऑन द वेच आहे. आताच्या दुपारच्या 2:30 ते 3 वाजले आहेत आणि आता चाललेलो आहे बारामतीमध्ये. तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कोणी माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नसेल केलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, माझ्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो नक्की करा. तर आपण आता चाललेलो आहे ऑन द वे. तर चला, लेट्स गो. Music licensing reimagined. आपल्यासोबत मारीबाई म्हणजे माझा भाऊ मोठा ऋषी सरोदे पण असणार आहे. तुम्ही पाहू शकता ह्यांचे मंडपचं डेकोरेशनची कामं घेतो आपला भाऊ, नाही का. एकदम स्वस्तात आणि मस्त डेकोरेशन वगैरे करून देतो. तात्या विंचू आणि पेपर प्लास्टर पण आहे, नाही का. तर आता आपण चाललेलो आहे अनिकेतच्या इथं, म्हणजे काय कॅबिनेटवरती. तर चला, लेट्स गो. पुढच्या ग्राउंडवर असणार आहे अनिकेतचं कॅबिनेट आहे, अमोल साऊंड बारमध्ये. पुढं गाडी लागलेली आहे साऊंडची. हे कॅबिनेट आहे, एस ॲकोस्टिक. हे पाहू शकता साऊंड लोडिंगचं काम चाललं आहे. हे अकॅडमी आहे ॲकोस्टिक. हे पुढच्या गोडाऊनमध्ये आपलं सेटअप लागणार आहे, लागलेलं आहे ऑलरेडी. सक्षमची सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. मोठ्या ग्राउंडवरती इथं लोकेशनवरती पोचलो आहे. तुम्ही मागं पाहू शकता साऊंड लागलेला आहे. एस ॲकोस्टिक की एक्सलेंट सिरीज आहे. ही नाही माहिती कुठली सिरीज आहे, नाही का. मागं साऊंड लागलेला आहे. तर लोकेशनवरती आलो आहे. तर 6 वाजता टेस्टिंग होईल याचं. तर चला, डीजे तनेश हाय करा. तिथं 2-2:30 वाजता आलो तो मैदानावर. साऊंड बिऊंड लागलाय मागं, पण काहीच उपयोग नाही. साऊंड फक्त म्हणजे जोडायची व्हिडिओ पण काढता नाही आली. मला बोलावलं होतं फोन करून, पण काही व्हिडिओच काढता नाही आली. व्हिडिओ काढायच्या नंतर ना आपण आलो पार साऊंड वगैरे लागल्यानंतर ना. तर खूप ऊन बिन लागतंय, त्यामुळं आपण येऊ डायरेक्ट संध्याकाळी 5-6 वाजता. तर चला, गाईज आपण दुपारी पण गेलो होतो साऊंड बघायला, पण काही साऊंड म्हणजे फक्त रचायचं काम चालू होतं, नाही का. मग बोलवल्यामुळं मग गेलो होतं की बाबा रचायचं काम चालू होतं बघायला. त्याच्याच व्हिडिओ शूट करायचा होता, पण काही कसं झालं की आपल्याकडे कशी गाडी नसल्यामुळं आपण कसं चालत ही करायला म्हणजे चालत जायचं होतं. पण तेवढ्यानंतर मित्र आला, नाही का, म्हणजे भाव आला थोडक्यात. मग भाव आल्यानंतर मग भावाबरोबर गेलो आणि मग भावाबरोबर आलो, असं झालं. आणि काय मग उशीर झाला थोडक्यात मला निघायला घरापासून, त्यामुळं व्हिडिओ तर काय शूट नाही झाली. आता संध्याकाळचा टाईम आहे, 7 वाजता साऊंड म्हणजे चालू होणार होता. टेस्टिंग पण 7 वाजता देणार होती, नाही का तिथं. तर आपण आता टेस्टिंग कवरच करायला चाललो आहे, नाही का, बारामतीमध्ये. आणि कवर झाला तर DJ डिप्सी म्युझिक अकॅडमीचा पण ब्लॉग घेणार आहे. आणि नाही जर झाला तर आपण जे म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी चाललो आहे तीच व्हिडिओ शूट करून आपण आपल्या घरी येणार आहे. तर चाललो आहे आता, ऑन द वेच आहे. माझ्यासोबत कोणच नाही, एकटाच आहे, चालत नाही का. तर चला, लेट्स गो. आपल्याबरोबर मगाशी कोण सुद्धा नव्हतं, पण अचानक माझा मोठा भाऊ दिसलेला आहे, पाहू शकता. रिक्षा आहे भाऊच्या आपल्या, नाही का. तर आता त्यासोबत बारामतीमध्ये चाललो आहे, नाही का. तर वेगवेगळ्या डायरेक्ट साऊंडवरती, नाही का. चला, लेट्स. बारामतीमध्ये सोडलेला आहे. तो गेला आहे, म्हणजे काम होतं त्याला, त्यामुळे तो नाही आला सेटअप बघायला.
दुसरा भाऊ येतोय नाही का माझा, त्यामुळे जाणार आहे आता. येतोय त्यामुळे थोडं जरा थांबणार आहे वेटिंगला. चला जाऊया साऊंडवर. थोडंच राहिले लोकेशनवरती आपण आता पोचणार आहे. आले जवळच आहे नाही का. मी आज इथले 1-1.5 किलोमीटर चालत कवर केलं आहे बारामतीतनं नाही का कॅबिनेटपर्यंत. आणि असं म्हणजे मी तांदूळवाडीमधून चालत आलेलो आहे इथपर्यंत ब्लॉग शूट करण्यासाठी. साऊंड तानात लई बेकार खरं म्हणायचं तर, कारण साऊंड तानात आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. 2-3 किलोमीटर चालत मी इथपर्यंत आलो आहे नाही का साऊंड बघण्यासाठी. तर चला आता आलो आहे लोकेशन जवळच. तर चला लेट्स गो. पब्लिक तुम्हाला दिसतंय का नाही मला तर काय माहिती नाही. नाका दुर्रा आहे. साऊंड बिऊंड तर लागले तर नाही का, साऊंड वगैरे लागले तिथं. डिपार्टमेंट आलेलं दिसतंय वाटतं. डिपार्टमेंट आलं तर विचारतंय नाही का एवढे साऊंड कशाला लावलेत. पाहू शकता तुम्ही साऊंड मस्त आहेत. पब्लिक तर फुल क्राऊड आहे नाही का. समोर माझ्यासमोर फुल क्राऊड आहे. तुम्हाला दिसत नसेल अंधार आहे सगळा. तर चला लेट्स गो. तर पब्लिक इथं साऊंड वगैरे लागले तर फुल क्राऊड आहे. तुम्ही पाहू शकता अंधारात तुम्हाला दिसत नसेल एकदम फुल क्राऊड आहे. क्राऊड विषय साऊंड एकदम क्लीन सेटअप लागलेत. पण काय कसं पोलीस आल्यामुळं सेटअप चालू करून देतात का नाही त्याची गॅरंटी नाही. पण क्राऊड खूप मोठा आहे नाही का. तर व्हिडिओ जर काढायचा आले आपल्याला तर व्हिडिओ काढणार आहे, नाहीतर नाही नाही का. तर बघूया पुढं काय होतं. चालेल एक काही कारणास्तव डिपार्टमेंटच्या काही कारणास्तव आता फक्त एक्सलंट साऊंडवर म्हणजे एक्सलंट सिरीजवर 1-2 गाणे वाजतील आणि 5 फीटवर 2 गाणे वाजतील. तरी सर्वांनी याची दक्षता घ्यायची आहे.
को थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के कॉलर को थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के सोचना है क्या जो होना है होगा चल पड़े हैं फिक्र यार धुएं में उड़ा क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई कि एक तरफ तो उससे प्यार करे हम और उसको ही ये कहने से डरे हम क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई कि एक तरफ तो उससे प्यार करे
इथं पोलीस आलेले मशिनीचा काहीतरी विषय चाललाय. साऊंड काय वाजणार नाही असं वाटतंय नाही का, गॅरंटी तर काही नाही. बघू आपण साऊंड वाजला तर व्हिडिओ तर काढीनच. चला साऊंड बंद. JBL चं काय नाही भेटला. बघू काय विषय होतोय अजून काहीच कळलं नाही. पोलीस आलेले आहेत. साऊंड वाजतोय खूप. कॉस्टिकले कानफाड क्राऊड खूप आहे पण अंधारात तुम्हाला दिसत नसेल.
गाडल्या भुई परी जीना अंगार जीवाला जाई बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे इनविती पंच प्राण जिव्हारात ताल दे करा पालरान देवाचाल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला साऊंड घेऊन सगळं बंद झालेलं आहे आणि आता आम्ही इथं तांदवडीमध्ये नाही का विहारापाशी थांबलेलो आहे इथं. तर व्लॉग खूप मस्त झाला आहे आणि साऊंड एकदम क्लीन अँड क्लीन सेटअप. तर आम्हाला एक्सलर आणि JBLचा सेटअप वाटला, लाईव्ह सेटअप नाही का, एकदम मस्त वाजला, नो कानकीर काय विषय नाही. आणि जो AS18चा साऊंड वाजला ना ते एकदम कानकीर होता आणि एकदम पार त्या कानाचं काही माझ्या दिवाळीत झाली थोडक्यात. इथं नुसती चांगचुंग विषय झाला आहे काही, मलाच कळत नाही की काय भाऊ काय विषय करावा नाही का. आता म्हणजे घरी आहे मी आता सध्या आणि व्लॉग खूप इंटरेस्टिंग झाला आहे. माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. साऊंड लेवलपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे नाही का आपला. तर गाईज भेटूया अशा एक नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा बाय बाय, सी यू.